धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. धाराशिव जिल्ह्यातील धरणामध्ये केवळ 5% उपयुक्त जलसाठा राहिला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये धाराशिव जिल्ह्यात मोठा जलसंकटाचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. आपण इथे बघू शकतो की तेरणा मध्यम प्रकल्पातील हे चित्र आहे. त्या धरणातून ढोकी तेर या मोठ्या गावांना पाणी पुरवठा करण्यात येतोय आणि इथे मृत साठा जो आहे इथपर्यंत पाणी पातळी आलेली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणी संकट असल्यामुळे अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतो आहे. त्याचबरोबर अनेक विहीर बोर अधिग्रहण करण्यात आलेले आहे. तसेच चारा टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस इथे जलसंकट आणि पाण्याचा प्रश्न आहे तो गंभीर होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना पाणी जे आहे ते जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर विहीर असेल, बोर असेल, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. जाधव, युनियन मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.